Hello students, today we will discuss about the drawbacks of Rutherford's model. Okay, but before that what was the Rutherford atomic model? So on your screen there is a Rutherford's atomic model. According to Rutherford, electrons are negatively charged particles and they revolve around the nucleus. And according to him, nucleus is small, dense and positively charged. The electron revolve around the nucleus in circular paths called as orbit. See in this model, the electrons revolve around this nucleus and this circular path is called as orbit. And the electron and nucleus are held together by electrostatic force of attraction, means in between nucleus and electron there is a force of attraction. That is, he compared the nucleus with massive sun and the electrons with earth. म्हणजे रुदरफोर्डने असं सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती गोलाकार ऑर्बिट म्हणजेच कक्षेमध्ये फिरतात, म्हणजे जशी पृथ्वी फिरते ना सूर्याभोवती तसं. बट लॅटर ऑन सायंटिस्ट मॅक्सवेल प्रपोज दॅट इफ एन ऑब्जेक्ट मूव्स इन सर्क्युलर पाथ then it is accelerated, and if a charged particles accelerated then it must radiate energy. So this loss of energy would slow down the speed of the electron, therefore their energy loss continuously by radiation, and as energy lose, speed will also go on decreasing, and then electron will attract toward nucleus which is oppositely charged, because electron is negatively charged and nucleus is positively charged. Therefore there will be attraction between them. As a result of this, electron should fall into the nucleus and the atom would collapse. Thus an electron orbiting around the nucleus could follow a spiral path to the nucleus and not circular path. But this does not happen. However, real atoms are stable. म्हणजे बघा थोडक्यात सांगते, रुदरफोर्डने सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती गोलाकार कक्षेत फिरतात, पण नंतर मॅक्सवेल या सायंटिस्टने त्याचं असं मत मांडलं की जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती गोलाकार कक्षेत फिरतात तर त्यांना व्हेलॉसिटी असली पाहिजे, गती असली पाहिजे. कारण अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी ऑफ मॅटर, एव्हरी ॲक्सलरेटेड चार्ज पार्टिकल लुझेस इट्स एनर्जी. म्हणजे जर ते पार्टिकल ॲक्सलरेटेड होत आहेत, गोलाकार फिरत आहेत, तर त्यांची एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जर तो एनर्जी लूज करतोय म्हणजे काय होणार, त्याचा स्पीड कमी होणार. तसेच न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन हा कसा आहे, नेगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे न्यूक्लियस हा त्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचतोय, बरोबर ना. बघा नेक्स्ट स्लाइडवरती बघा, इथे बघा, सी दिस diagrams. Okay, so according to Maxwell, electrons revolve around the nucleus in spiral path, not in circular path. Okay, तर त्याने सांगितलं की इलेक्ट्रॉनला तो न्यूक्लियस इझिली खेचून घेणार, बरोबर ना. पण इथे न्यूक्लियस कसा आहे, स्टेशनरी आहे, म्हणजे त्याची पोझिशन फिक्स आहे, पण इलेक्ट्रॉनची एनर्जी लूज होते, तो गोलाकार फिरतोय म्हणून. मग इलेक्ट्रॉन इझिली न्यूक्लियसकडे खेचले जातील, म्हणजे तो त्याच कक्षेत फिरणार नाही, त्याची कक्षा हळूहळू श्रिंक म्हणजेच कमी कमी होत जाईल. आणि एक क्षण असा येईल की इलेक्ट्रॉनचा स्पीड एवढा कमी होईल की न्यूक्लियस त्याला इझिली स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल आणि तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये सामावला जाईल. फोर्थ डायग्राम बघा, कसा इलेक्ट्रॉन फिरणार आहे, स्पायरल पाथने सांगितलं त्याने, म्हणजे स्पायरल म्हणजे स्प्रिंग लाईक. ओके, तर इलेक्ट्रॉन आधी इथे आहे तर तो गोल 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 फिरून असा पाथ फॉलो करणार आहे. एक वेळ अशी येईल की तो असा त्या न्यूक्लियसमध्येच जाऊन पडेल, बरोबर. म्हणजेच काय होणार आहे, तर ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते कोलॅप्स होईल, ॲटम नष्ट होईल. पण ॲक्च्युअल रिअलमध्ये असं होतं आहे का, रिॲलिटीमध्ये नाही होत. जर ॲटम नष्ट झाला असतं तर कंपाऊंड्स फॉर्म झाले नसते, बरोबर ना. म्हणजेच रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल जे होतं ते ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकत नव्हतं. So first drawback of this Rutherford's atomic model is
इट कुड नॉट एक्सप्लेन दी स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. म्हणजे ते जे स्ट्रक्चर होतं ते ॲटमची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकत नव्हतं. अँड सेकंड सिरियस ड्रॉबॅक ऑफ दिस मॉडेल इज it does not describe the distribution of electrons around the nucleus and their energies. म्हणजे इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि ते किती कक्षांमध्ये फिरतात ते रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करू शकत नव्हतं. सो रिमेंबर दिस टू मेजर ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. फर्स्ट वन इज Rutherford's atomic model could not explain the stability of the atom. Okay, and second one is he did not explain इलेक्ट्रॉन्स इन ईच ऑर्बिट. किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ते सांगू शकत नव्हतं. बरोबर. अँड नाऊ नेक्स्ट पॉईंट इज 4.5 that is development leading to the Bohr's atomic model. At the same time, when different models of atomic structure were being put forth, some results obtained from the studies of interaction of radiation with matter required to be correlated to atomic structure. Niels Bohr utilized these results to get over the drawbacks of Rutherford atomic model. These results were wave-particle duality of electromagnetic radiation, and second result was line emission spectra of hydrogen. So from this result number 1, that is wave-particle duality of electromagnetic radiation, is not for your syllabus this year. Okay, so I am starting from result number 2, that is line emission spectrum of hydrogen. Okay, so let's start line emission spectrum of hydrogen. When a substance is irradiated with light, it absorbs energy. Atoms, molecules or ions which have absorbed radiations are said to be excited. Means when light or energy incident on atom or molecule, they absorb that energy and becomes excited. Even heating can result in excited state of atoms or molecules. Okay, when an excited species gives away the absorbed energy in the form of radiation, the process is called emission of radiation. And such a excited species when emit this radiation, the process is called emission of radiation. And the recorded spectrum of this emitted radiation is called emission spectrum. And such a spectrum of emission is called as emission of radiation is called as emission spectrum. Okay, then what is mean by spectrum? See this slide. When you observe from the prism, you can see lights of different colors or 7 colors. Okay, so this is known as spectrum, means formation of different types of colors, or colors is nothing but the wavelength of radiations. Okay, this is known as spectrum. Now what is meaning of continuous spectrum, discrete spectrum and emission spectrum? This diagram is not in your book, okay, or this point is not in your book, but words like continuous spectrum, discrete spectrum are used in your syllabus. So I am explaining this what is continuous spectrum, what is absorption spectrum or discrete spectrum. So see in this slide, you can see in first spectrum radiations are continuous, means all radiations are present. This type of spectrum is known as continuous spectrum. ज्या स्पेक्ट्रममध्ये सर्व रॅडिएशन्स प्रेझेंट असतात, सर्व कलर्स दिसतात ना, मध्ये कुठे ब्लॅक वगैरे नाही आहे लाईट्स लाईन्स, तर अशा स्पेक्ट्रमला काय म्हणायचं, कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणायचं. मग तुम्ही हे वर्ड्स लक्षात ठेवा की कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे काय. सेकंड जो दाखवला आहे त्याच्यात बघा मध्ये मध्ये ब्लॅक लाईन्स प्रेझेंट आहेत, म्हणजे तिथल्या लाईट जी आहे ती काय ॲबसेंट आहे किंवा रॅडिएशन्स ॲबसेंट आहे, वेवलेंथ ॲबसेंट आहे. ओके, तर अशा स्पेक्ट्रमला काय म्हणायचं, डिस्क्रीट स्पेक्ट्रम असं म्हणायचं. हा जो आहे तो डिस्क्रीट आहे, हा कंटिन्युअस आहे. आणि थर्ड वन जे आहे त्याच्यामध्ये मोस्ट कलर जो आहे तो ब्लॅक दिसतो आणि काहीच कलरच्या लाईन्स दिसत आहेत तिथे, म्हणजे काही प्रमाणातच वेवलेंथ ऑब्झर्व होत आहेत. तर अशा प्रकारच्या स्पेक्ट्रमला इमिशन स्पेक्ट्रम असं म्हणायचं, कारण तिथे मोस्ट ऑफ द लाईट ही ॲब्सॉर्ब केली जात नाही आहे, इमिट होती आहे. ओके, so this is about the what is continuous spectrum, what is discrete spectrum and what is emission spectrum. So remember these three terms. This is not for your syllabus, just for explanation of the words continuous and discrete spectrum.
I take this point. Okay, next. Okay, come to the main point. What was the Bohr model? See, this is the Bohr model. आपल्याला आता लाईन इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन स्टडी करायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की बोहरचं मॉडेल काय होतं. आधी लाईन इमिशन स्पेक्ट्रमबद्दल सांगते. हे तुम्ही लक्षात ठेवा की बोहरचं मॉडेल अशा प्रकारे होतं. सी दिस डायग्राम. N1, this is the orbit, first energy level, therefore it is N1 energy level, therefore N is equal to 2, and this is third energy level, that is N is equal to 3. Okay, so first this is also another image of that diagram. Okay, so line emission line spectrum of hydrogen म्हणजे काय? When electric discharge is passed through gaseous hydrogen, it emits radiation. म्हणजे ज्यावेळी सायंटिस्टनी काय केलं की हायड्रोजन हा मॉलिक्यूल घेतला आणि त्याच्या ॲटम्समधून किंवा हायड्रोजन गॅसमधून इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केला. तर आता ते डिस्चार्ज पास केल्यावर काय होणार, ते जे ॲटम्स आहेत त्या हायड्रोजन गॅसमधले ते ती एनर्जी काय करणार, ॲब्सॉर्ब करून घेणार आणि एक्सायटेड होणार. ॲटम्स एक्सायटेड झाले. आता ते एक्सायटेड झालेले ॲटम्स काय करणार, तर त्यांनी जी एक्स्ट्रा एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली आहे ती एक्स्ट्रा एनर्जी घेऊन ते फर्स्ट एनर्जी लेवलमधून सेकंड एनर्जी लेवलमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार, किंवा ज्या एनर्जी लेवल्समध्ये प्रेझेंट आहेत त्या एनर्जी लेवलमधून नेक्स्ट एनर्जी लेवलला जायचा प्रयत्न करणार. बरोबर ना? बघा, समजते का? ही डायग्राम बघा किंवा ही डायग्राम बघा. ओके, काय सांगितलं मी? हा जो एक्सपेरिमेंट केला तो कसा होता की हायड्रोजन गॅसमधून इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केला. इलेक्ट्रिक डिस्चार्ज पास केल्यावर काय झालं, हायड्रोजन गॅसचे जे ॲटम्स होते त्यांनी ती रॅडिएशन्स ॲब्सॉर्ब केले आणि ते एक्सायटेड झाले. एक्सायटेड झाले म्हणजे काय झालं, त्यांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आली. मग जर समजा एखादा इलेक्ट्रॉन N=1 या शेलमध्ये प्रेझेंट आहे, त्याच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आली आता, मग तो एक्स्ट्रा एनर्जी आल्यावर काय होणार, पुढे जाणार आहे ना, N=2 लेवलमध्ये जाईल किंवा N=3 लेवलमध्ये जाईल. म्हणजे त्याच्याकडे जेवढी एनर्जी आहे त्या क्षमतेनुसार तो पुढे पास होईल. बरोबर ना? अगदीच खूप एनर्जी आली आणि तो 6व्या लेवलपर्यंत जाणे त्याला शक्य, तर 6व्या लेवलमध्ये जाईल. तर असा तो एक्सपेरिमेंट होता की हायड्रोजनचे ॲटम एक्सायटेड झाले आणि नंतर ते एका लेवलमधून दुसऱ्या लेवलमध्ये पास व्हायला लागले. ओके, देन ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट एनर्जी लेवलमध्ये जातात त्यावेळी ते जास्त वेळ त्या लेवलमध्ये राहत नाहीत, कारण का इन केस ऑफ इलेक्ट्रॉन दे ऑलवेज ट्राय टू रिमेन इन लोअर एनर्जी स्टेट. ओके, सो दे लूज ॲब्सॉर्बेड एनर्जी अँड ट्राय टू कम इन लोअर एनर्जी स्टेट. बघा, म्हणजे कोणता पण लोअर एनर्जी स्टेटलाच स्टेबल असणार. जर तुम्हाला एखाद्या उंच बिल्डिंगवरती नेलं, आता तुम्ही खाली बसलात, ग्राउंड फ्लोअरला आहात आणि तुम्हाला बिल्डिंगच्या वरच्या टोकावर नेऊन उभं केलं, तर तुम्हाला भीती वाटणार ना तिथे. तुम्ही काय प्रयत्न करणार, ते ग्राउंड फ्लोअरला येण्याचा प्रयत्न करणार. तसंच इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत आहे. ते ज्यावेळी हायर एनर्जी लेवलला जातात त्यावेळी काय करतात की त्यांनी हायर एनर्जी लेवलला जाण्यासाठी जी एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली असते ती ते इमिट करण्याचा प्रयत्न करतात आणि परत होत्या त्या लेवलला येण्याचा प्रयत्न करतात. बघा, इथे 2 ॲरो दाखवलेले आहेत. ज्यावेळी इलेक्ट्रॉन ज्यावेळी ॲटम एनर्जी ॲब्सॉर्ब करतो त्यावेळी तो पुढे जातो, म्हणजे नेक्स्ट एनर्जी लेवलमध्ये जातो. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन एनर्जी इमिट करतो, इमिट करणे म्हणजे परत देणे, त्यावेळी तो काय करतो, परत पाठी येतो. ओके, तर ह्या 2 प्रोसेस आहेत, एनर्जी ॲब्सॉर्ब करणे आणि एनर्जी इमिट करणे. मग आता ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, ह्या 2 प्रोसेस कशासाठी सांगितल्या मी, तर एक्सपेरिमेंट चालू होता, हायड्रोजन गॅसला डिस्चार्ज दिलेला आहे, ते एक्सायटेड झाले आहेत, नेक्स्ट एनर्जी लेवलमध्ये पास झालेले आहेत. आता ते तिथे स्टेबल नाही आहेत, आता ते परत येण्याचा प्रयत्न करणार. मग ज्यावेळी ते परत येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी काय करतात, एनर्जी किंवा रॅडिएशन्स इमिट करतात. आणि ह्या रेडिएशन इमिट केलेल्या ज्या आहेत त्या काय दाखवणार, स्पेक्ट्रम दाखवणार. मग यालाच काय म्हणायचं, इमिशन लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. त्या हायड्रोजनच्या ॲटमनी ज्या रेडिएशन इमिट्स केल्या
त्या लाईनचा स्पेक्ट्रम म्हणजेच काय, इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. एवढा कन्सेप्ट समजला की इमिशन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन, इमिशन लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, तो एक्सायटेड झालेला ॲटम नेक्स्ट लेवलमधून पाठच्या लेवलमध्ये येताना जी रॅडिएशन त्याने इमिट केली, त्या रॅडिएशनचा जो स्पेक्ट्रम सायंटिस्टनी 5 सायंटिस्टनी तो स्पेक्ट्रम रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या स्पेक्ट्रमला काय म्हणायचं आहे, इमिशन लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. आय होप यू अंडरस्टँड दिस पॉइंट. ओके, सो सी दिस इज द इमिशन लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. हा आहे तो स्पेक्ट्रम जो 5 सायंटिस्टनी रेकॉर्ड केलेला होता. सो दिस फाउंड दॅट द स्पेक्ट्रा वेअर नॉट कंटिन्युअस अँड कॉम्प्राइज ऑफ अ सेरीज ऑफ लाईन्स करस्पॉन्डिंग टू डिफरंट फ्रिक्वेन्सी. तुम्हाला तरी दिसतोय का हा कंटिन्युअस आहे का स्पेक्ट्रम? मग अशी सांगितलं मी कंटिन्युअस म्हणजे काय, मधल्या लाईन्स गायब आहेत ना, इथे लाईन्सच नाही आहेत, बरोबर ना. काही ठिकाणी लाईन्स प्रेझेंट आहेत, काही ठिकाणी लाईन्स प्रेझेंट नाही आहेत. मग हा जो स्पेक्ट्रा होता तो कसा होता, कंटिन्युअस नव्हता आणि सेरीज ऑफ लाईन्स कंटेन करत होता वेगवेगळ्या डिफरंट फ्रिक्वेन्सीजला. ओके, सो असा हा स्पेक्ट्रा होता जो सायंटिस्टने स्टडी केलेला होता. नेक्स्ट जो आहे, तर मग वेगवेगळ्या सायंटिस्टने त्याचे वेवलेंथ काउंट करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे फॉर्म्युलाज दिलेले आहेत त्याच्यासाठी. तर बघा, आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये स्पेक्ट्रा स्टडी केलेला आहे. सो सियर इन द इयर 1885 बाल्मर एक्सप्रेस the wave numbers of the emission lines in the visible region of electromagnetic radiation by the formula nu bar is equal to 109677 in square bracket 1 divided by 2 square minus 1 divided by n square bracket complete, and unit is cm inverse, where n is equal to 345. Okay, so the scientist Balmer express or give this formula for the calculation of wave numbers of these lines in the ultraviolet not visible region मध्ये ज्या लाईन्स दिसल्या त्या लाईन्सचा वेव नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी बाम या सायंटिस्टने काय केलेलं आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून विजिबल रिजनमध्ये ज्या लाईन्स प्रेझेंट होत्या त्यांचा वेव नंबर कॅल्क्युलेट केला जात होता. आता इथे वेअर एन इज इक्वल टू 345 असं सांगितलेलं आहे. ते कसं आलं ते मी सांगणार आहे. इथे 2च का घेतलेला आहे तर ते पण सांगते, नेक्स्ट स्लाइडवरती आहे ते कन्सेप्ट. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा वेव नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठीचा. ओके, बाल्मर या सायंटिस्टने काय केलेलं आहे, फक्त विजिबल रिजनमधलेच, विजिबल रिजन, वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळा रिजन स्टडी केला. बाल्मर हा सायंटिस्ट होता, त्याने फक्त विजिबल रिजनमधला स्टडी केला आणि त्या लाईन्स ज्या प्रेझेंट होता त्यांचा वेव नंबर जो आहे तो ह्या फॉर्म्युलाने काउंट करता येतो असं सांगितलं. ओके, सो नेक्स्ट द लाईन्स डिस्क्राइब्ड बाय दिस फॉर्म्युला आर कॉल्ड बाल्मर सेरीज. जे रिडबर्ग फाउंड दॅट ऑल द 5 series of lines could be described by the following general expression. बाल्मरने फक्त विजिबल रिजनच्या लाईन्सबद्दल सांगितलेलं की वेव नंबर कसा कॅल्क्युलेट करता येतो. त्याच्यानंतर जे रिडबर्ग या सायंटिस्टने काय केलं की एक जनरल एक्सप्रेशन दिलं की सगळ्या रिजनमधल्या लाईन्सचा वेव नंबर कसा कॅल्क्युलेट करता येतो. तर हा फॉर्म्युला त्याने दिला n1 स्क्वेअर n2 स्क्वेअर. हा, ओके, तर where n1 is equal to 1 2 3 and n2 is equal to n1 plus 1 n1 plus 2 असं आहे. ओके, नंतर the value 109677 cm inverse is called Rydberg constant. Remember this. This is known as Rydberg constant for hydrogen, RH. Table 4.5 shows the distinctive features. Okay, so 5 scientists, Lyman, Balmer, Paschen, Brackett and Pfund or Fund. Okay, so these are the 5 scientists which studies the emission line spectrum of hydrogen. Lyman scientist, the scientist Lyman study the spectral region ultraviolet, then Balmer study visible region, Paschen in infrared, Brackett also in infrared, and Pfund in infrared.
Means this is far infrared, near infrared and mid infrared, this type of regions. Okay, so see here, n1 is equal to, for Lyman series, n1 is equal to 1 and n2 is equal to 2, 3, 4, 5, 6, 7, etc. Okay, so how this number comes, n1 is equal to 1, then for Balmer series n1 is equal to 2. So I am explaining this. See here. Okay, फर्स्ट इज लिमन सेरीज. ओके, तर लिमन सेरीजमध्ये काय, जो एक्स्ट्रा शेलला किंवा काय म्हणणार आउटर साईडला किंवा काय म्हणणार हायर एनर्जी लेवलला जो गेलेला इलेक्ट्रॉन असतो, तो ज्यावेळी एन इज इक्वल टू 1 या शेलमध्ये येतो त्यावेळी त्याला लिमन सिरीज असं म्हणायचं. म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये n1ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. इथे बघा, ज्यावेळी 8 या शेलमध्ये गेलेला इलेक्ट्रॉन 1 या शेलमध्ये येतो त्यावेळी त्याला लिमन सिरीज म्हणायची. त्याच्यानंतर बामर सिरीजचा स्टडी, या बामर सायंटिस्टने काय स्टडी केलं, तर ज्यावेळी एक्स्ट्रा नाही, आउटर साईडचा न्यूक्लियस ज्यावेळी n इज इक्वल टू 2 या शेलमध्ये येतो त्यावेळी त्याला बामर सिरीज असं म्हणायचं. त्याच्यानंतर पाशन सिरीजमध्ये n इज इक्वल टू 3 मध्ये येतो, मग तो कोणत्या पण शेलमधून असू देत, n इज इक्वल टू 8 असू दे, n इज इक्वल टू 7, 6, 5, 4 या कोणत्याही शेल्समधून ज्यावेळी इलेक्ट्रॉन n इज इक्वल टू 3ला येतो त्यावेळी त्याला पाशन सिरीज असं म्हणायचं. तसंच ब्रॅकेट सिरीज, पिफंड सिरीज. ओके, सो from these the number comes n1 is equal to 1, 2, 3, 4, 5, etc. and n2 maybe 2, 3, 4, 5, 6, 7 this way. Okay, so this is about the emission line spectrum of hydrogen. Read it carefully and write its notes in your regular notebook. Okay, thank you.